विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतोय माहीत नाही, परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, आरोग्य, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी। सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल। जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ। तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचे मान सन्मान ठेवणारे आहोत। फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळाला, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला। त्यामुळे त्यांनी एक प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही।